Hello student, welcome to Mechanical Department in सौ सुंदरबाई मानविकरसू Polytechnic Ahmednagar. Today we are discuss in the subject Power Engineering and Refrigeration. And the first unit of this subject is Introduction to Internal Combustion Engine. Today we are discuss the first topic is heat engine and engine terminology. आहे ते 5 मिनिट मधला पहिलं मिनिट आपण आज स्टार्ट करत आहोत. तर पहिलं मिनिट काय आहे इंटरनल कंबशन मार्ग. त्यामध्ये फर्स्ट हीट इंजिन. प्रिव्हियस लेक्चर मध्ये हीट इंजिनची डेफिनेशन सांगितली होती. काय हीट इंजिनची डेफिनेशन? इट इज अ डिव्हाइस which convert first chemical energy. Firstly, chemical energy is converted into heat energy, that is thermal energy. Chemical means fuel is converted into heat energy. Heat energy means thermal energy. Heat or thermal energy. And this heat energy is converted into mechanical energy. Mechanical energy is called as heat engine or power engine. समझना क्लियर है? फर्स्ट टाइम the heat engine is converted into firstly converted chemical energy into heat energy, and this heat energy is converted into mechanical energy, is called as heat engine. First, there are two type of heat engine. First is internal combustion engine and second is external combustion engine. First is IC engine, internal combustion engine, and second is external combustion engine. मागच्या लेक्चरमध्ये हे दोन्ही डेफिनेशन मी एक्सप्लेन केलं होतं. जस्ट रिव्ह्यू घेऊ आपण. इंटरनल कंबशन इंजिन मीन्स डिव्हाइस द कंबशन प्रोसेस इनसाइड द इंजिन सिलेंडर. कंबशन प्रोसेस पुढे होते इनसाइड द इंजिन सिलेंडर, सिलेंडरच्या आतमध्ये. त्याला आपण काय म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल मीन्स आतमध्ये, पण आतमध्ये काय व्हायला पाहिजे कंबशन प्रोसेस इज कॉल्ड ॲज इंटरनल कंबशन इंजिन. सेकंड एक्सटर्नल कंबशन इंजिन. एक्सटर्नल मध्ये काय आहे द कंबशन प्रोसेस आउटसाइड द इंजिन सिलेंडर इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल कंबशन इंजिन. जे कंबशन प्रोसेस बाहेर होतात त्याला आपण काय म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता यामध्ये इंटरनल कंबशन इंजिनचं एक्झाम्पल काय एक्झाम्पल आहे पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन. हे जे आपण टू व्हीलर, फोर व्हीलर मध्ये जे इंजिन यूज करतो त्या इंजिनचं एक्झाम्पल ते कसं देतो इंटरनल कंबशन इंजिन. अँड सेकंड काय एक्सटर्नल कंबशन इंजिन. एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये काय येतं की जे आपण बॉयलर कन्सिडर केलाय, गॅस टर्बाइन कन्सिडर केलंय, त्यामध्ये जी प्रोसेस होती कंबशन प्रोसेस ती बाहेर होते, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन ईसी इंजिन. ओके, त्यानंतर आपण फर्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहे इंजिन टर्मिनॉलॉजी. इंजिन टर्मिनॉलॉजी मध्ये काय करणार आहे आपण की इंजिनचा जो स्टडी करायचा आहे त्या स्टडी करताना त्या इंजिनचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला कोणत्या पार्टला काय नाव आहे त्याचा जो स्टडी करायचा आपण टर्मिनॉलॉजी म्हणजे इंट्रोडक्शन असतं ते त्या पार्टचं नाव काय. आता बेसिक इंजिनची एक डायग्राम ड्रॉ केली आहे ह्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन. हा जो पोर्ट दिलेला आहे हा पोर्ट आहे किंवा वॉल आहे. हा कोणता वॉल आहे इनलेट वॉल किंवा इनलेट वॉल म्हणू शकतो आपण, जिथून एअर फ्युएलचं मिश्रण त्या इंजिन सिलेंडर मध्ये येणार. हा इंजिन सिलेंडर हा पोर्शन असतो. हा झाला इनटेक वॉल. हा जो आहे तो एक्झॉस्ट वॉल इथं दिलेला आहे. त्यानंतर हा मधून पोर्शन दिलेला आहे, हा मधला पोर्शन दिसतोय ना, त्या पोर्शनला आपण काय म्हणतो स्पार्क प्लग अँड फ्युएल इंजिन. आता दोन टाईपचे इंजिन असतात, एक असतो तो पेट्रोल इंजिन आणि दुसरा असतो तो डिझेल इंजिन. मग पेट्रोल इंजिन मध्ये ह्या पोर्शनला आपण काय यूज करतो स्पार्क प्लग.
पेट्रोल इंजिनसाठी काय यूज करतो? स्पार्क प्लग. सेकंड, जर आपण डिझेल इंजिन यूज केलं तर त्या पोर्शनला आपण काय यूज करतो? फ्युएल इंजेक्टर. डिझेल इंजिन मध्ये फ्युएल इंजेक्ट करण्यासाठी फ्युएल इंजेक्टर यूज करतात अँड पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्क प्लग यूज करतात. जे आपण टू व्हीलरचे असेल किंवा फोर व्हीलर असेल पेट्रोल इंजिन, टू व्हीलर मॅक्सिमम पेट्रोल इंजिनचे तिथे आपल्या टू व्हीलरला काय असतो? स्पार्क प्लग असतो. आणि फोर व्हीलर डिझेल इंजिन गाडी असेल एखादी तर त्यामध्ये फ्युएल इंजेक्टर असतो. ओके, हा जो पोर्शन जो क्लियर झाला तुमचा, इनलेट वॉल्व, स्पार्क प्लग फॉर पेट्रोल इंजिन, फ्युएल इंजेक्टर फॉर डिझेल इंजिन आणि लास्ट पॉइंट इज एक्झॉस्ट वॉल्व. हे 3 पॉइंट क्लियर झाले वरचे. त्यानंतर हा जो पोर्शन दिसतोय जिथे मी आपल्याला बघा, हा जो पोर्शन आहे त्या पोर्शनला एक टीडीसी दिलंय आणि खाली काय दिलंय? VDC, टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. दिलेले सेपरेट टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटर. पिस्टनची जी मोशन असते, पिस्टन जो मूव होतो टॉप पासून बॉटम पर्यंत, त्याच्या पोर्शनला जे आहे त्याला आपण काय म्हणतो? टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. मग हा टॉप आणि हा बॉटम. आता हे जे दिसतंय लाईनिंग मार्ग बघा, दिसतंय का? ही जी लाईनिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? पिस्टन रिंग. काय म्हणतो त्याला? पिस्टन रिंग. त्यानंतर हा जो पोर्शन येतोय ह्या पोर्शनला कंबशन चेंबर म्हणतो. जिथं बर्निंग प्रोसेस होतात त्या बर्निंग प्रोसेसला आपण कंबशन चेंबर हा पोर्शन इथे दिसतोय. हा पोर्शन जो आहे तो कोणता आहे? कंबशन चेंबर. त्यानंतर पिस्टन रिंग झाली. हा जो पूर्ण पोर्शन जो आहे तो काय? पिस्टन. इथे दिलंय बघा, पिस्टन. आणि हे जो बाहेरचा पोर्शन आहे त्याला काय म्हणतो आपण? सिलेंडर. आणि टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर हे जे ट्रॅव्हलिंग होते इथपर्यंत त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रोक. त्यानंतर हा जो खालचा पोर्शन आहे यामध्ये कनेक्टिंग रॉड आणि क्रॅक एवढे दोनच पॉइंट असतात. मग यामध्ये हा जो डिस्प्ले हा काय आहे? कनेक्टिंग रॉड. इथे एक पिन दिलेली आहे, ती पिन कोणती आहे? क्रॅक पिन. आणि खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण क्रॅक म्हणतो. दिसतंय? आणि हा जो राऊंड केलेला आहे याला आपण काय म्हणतो? क्रॅक केस. आणि हा मधला जो पॉइंट आहे हा शाफ्ट असतो, तो कोणाचा? क्रॅक शाफ्ट. हे झालं इंजिन टर्मिनॉलॉजी. इंजेक्टर और स्पार्क प्लग पण दिलेला आहे, एक्झॉस्ट वॉल्व दिलेला आहे, इथं क्लिअरन्स व्हॉल्यूम एक दिलेलं आहे, सिलेंडर वॉल हा सिलेंडर आहे, स्ट्रोक लेंथ. त्यानंतर आतमधला जो पोर्शन आहे जो डायमीटर असतो सिलेंडरचा त्याला बोर म्हणतात. त्यानंतर हा जो खालचा पोर्शन आहे हा राऊंड केलेला हा काय? पिस्टन आहे. आणि ती जी मोशन असते पिस्टनची ती कोणती असते? रेसिप्रोकेटिंग मोशन. आणि हा जो क्रॅंक असतो ह्या क्रॅंकची मोशन जी असते ती कोणती असते? रोटेशनल मोशन. 3D डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर होईल की ऍक्च्युअल डायग्राम कशी लावायची. इंजिन टर्मिनॉलॉजी मधला फर्स्ट पॉइंट काय आहे? सिलेंडर. आता सिलेंडर हा जो पॉइंट आहे सिलेंडर मध्ये आपण काय म्हणणार? सिलेंडर कशाला म्हणतो आपण? सिलेंडर इज अ सिलेंड्रिकल क्लोज कंटेनर. सिलेंड्रिकली काय तो? क्लोज कंटेनर इन विच पिस्टन travel in reciprocating linear motion. Cylinder is a cylindrical closed container. तो काय आहे? cylindrical closed container आहे in which piston travel in reciprocating linear motion. त्यामधून पिस्टन हा लिनियर मोशनला ट्रॅव्हल होतो त्याला आपण काय म्हणतो? सिलेंडर. सिलेंडर क्लिअर झालं काय आहे? क्लोज कंटेनर आहे, त्यातून पिस्टन हा मूव होता. त्याच्या पुढे आणखीन एक पॉइंट दिलेला आहे कंबशन चेंबर. बरोबर, इथं दिलेला आहे कंबशन चेंबर. कंबशन चेंबर काय आहे? दिसतोय तुम्हाला कंबशन चेंबर? कंबशन चेंबर
त्याची डेफिनेशन काय आहे? द स्पेस इनक्लोज बिटवीन द अपर पार्ट, the space enclosed between the upper part of cylinder, सिलिंडरचा वरचा जो पार्ट आहे तो, and the top of piston during the combustion process is called as combustion chamber, is called as combustion chamber. म्हणजेच काय की पिस्टनचा जो वरचा पार्ट आहे, पिस्टनचा जो वरचा पार्ट आहे आणि इथे जो प्रोसेस होणार आहे कंबशन प्रोसेस, त्या पार्टला आपण काय म्हणतो? कंबशन चेंबर. पहिला पॉइंट क्लिअर झाला. सिलेंडर, सिलेंडर म्हणजे ही जी लाईन आहे ना सिलेंडर, हा पोर्शन हा पूर्ण राऊंड केलेला असतो, सिलेंड्रिकली क्लोज कंटेनर असतं, त्याला आपण काय म्हणतो? सिलेंडर. त्यानंतर दुसरा पॉइंट काय सांगितलं? कंबशन चेंबर. कंबशन चेंबर म्हणजे काय? पिस्टनचा टॉप पॉइंट आणि हा वॉलचा जो पोर्शन आहे, यातली जी कंबशन प्रोसेस होती त्या कंबशन प्रोसेस मधल्या पॉइंटला आपण कंबशन चेंबर म्हणतो. दोन पॉइंट क्लिअर झाले. नेक्स्ट पॉइंट काय? त्यामध्ये सिलेंडर बोर. नेक्स्ट पॉइंट काय आहे? सिलेंडर बोर. तुला इथे दिलेला आहे. सिलेंडर झालं, कंबशन चेंबर पॉइंट झाला, सिलेंडर बोर. बोर मीन्स डायमीटर दिलेला असतो. जो तुमचा सिलेंडर आहे त्या सिलेंडरचा जो डायमीटर असेल त्याला आपण काय म्हणणार आहे? सिलेंडर बोर. इट इज डिनोटेड बाय स्मॉल d. इट इज डिनोटेड बाय स्मॉल d. हा जो पोर्शन दिसतोय हा, ओके, मी ती डायग्राम दाखवतो तुम्हाला आणखीन. ओके, इथं बघा बोर लिहिलेला आहे, दिसतंय सगळ्यांना? तो जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? सिलेंडर बोर. हा इथे दिसतोय बघा, मी तर माऊसने तुम्हाला इंडिकेट करतो हा पॉइंट, याला काय म्हणतात? बोर. आणि हा जो बोर पॉइंट आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? बोर नंतर नेक्स्ट पॉइंट कोणतं? स्ट्रोक. स्ट्रोक हे डिस्टन्स ट्रॅव्हलिंग, पिस्टनचं जे डिस्टन्स ट्रॅव्हलिंग असतं, पिस्टन काय होतं? टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर कंटिन्युअसली मूव्ह होत राहतो. त्यामध्ये जो मोशन आहे त्याची टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर, पिस्टनची जेवढी मोशन असेल त्या मोशनचे जे डिस्टन्स असतात ते ट्रॅव्हलिंग जेवढं करतोय त्या पोर्शनला आपण काय म्हणतो? स्ट्रोक. स्ट्रोक हा जो पॉइंट आहे, पिस्टन ट्रॅव्हलिंग at top dead center to bottom dead center. पिस्टन कुठपर्यंत पोहोचतो? टॉप डेड सेंटर. ओके, त्यानंतर स्ट्रोक झाला तुमचं टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर. फोर्थ नंबर पॉइंट अँड फिफ्थ नंबर पॉइंट. टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. म्हणजे हा जो पॉइंट असतो टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर, पिस्टनची जी मोशन असते ठराविक पॉइंट पर्यंत असते, तिथपर्यंत जातो त्याच्यावर तो जाणार नाही. तो जो टॉपचा पॉइंट असतो त्या टॉपच्या पॉइंटला काय म्हणतात? टॉप डेड सेंटर. आणि पिस्टन जो खालच्या डायरेक्शनला मूव्ह होतो, हा जो पिस्टन दिसतोय याची मोशन काय असणार आहे? अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊनवर्ड डायरेक्शन. मग अपवर्डला जो टॉप पर्यंत जातो त्या टॉपला काय म्हणतो आपण? टॉप डेड सेंटर. आणि पिस्टन जो बॉटम पर्यंत होतो, बॉटमला आल्यानंतर तो बॉटमचा जो पॉइंट असेल एंडचा, त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? बॉटम डेड सेंटर. ओके, हे दोन झाले क्लिअर. त्यानंतर पिस्टन डिस्प्लेसमेंट ऑफ स्वीप्ट व्हॉल्यूम. पुढचा पॉइंट काय? 6 नंबरचा, पिस्टन डिस्प्लेसमेंट अँड स्वीप्ट व्हॉल्यूम. त्याची डेफिनेशन काय आहे? पिस्टन डिस्प्लेसमेंट किंवा स्वीप्ट व्हॉल्यूम म्हणजे हे काय झालं? व्हॉल्यूम झाला. व्हॉल्यूम कोणता? तर पिस्टन जे डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करतोय बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर, तिथला जो व्हॉल्यूम असेल, आता आपण हे दोन पॉइंट एक्सप्लेन केले, टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. ह्या टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर यातलं जे ट्रॅव्हलिंग असणार आहे कोणाचं? पिस्टनचं, तेवढा जो डिस्टन्स असणार आहे इथून पर्यंत, म्हणजे हा जो एरिया असणार आहे
बॉटम टू टॉप तिथपर्यंत जे पिस्टन मूव्ह होतोय त्याचा जो एरिया असणार आहे म्हणजे त्यातला जो व्हॉल्यूम असणार आहे त्या सिलेंडरचं त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो स्वीप व्हॉल्यूम और पिस्टन डिस्प्लेसमेंट. पिस्टन डिस्प्लेसमेंट मीन्स पिस्टन जेवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि स्वीप व्हॉल्यूम म्हणजे तो जेवढा ट्रॅव्हल करतोय त्यासाठी जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरचा जो व्हॉल्यूम असणार आहे त्याला आपण स्वीप व्हॉल्यूम म्हणतो. जो पिस्टन डिस्प्लेसमेंट और स्वीप व्हॉल्यूम कुठून कुठपर्यंत जेवढा पिस्टन ट्रॅव्हल करतोय तेवढंच फक्त त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. पिस्टन कुठून कुठपर्यंत ट्रॅव्हल करतो टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर तेवढं जे ट्रॅव्हलिंग असणार त्याचं डिस्प्लेसमेंट असणार. डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स त्या सिलेंडरची व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याला आपण काय म्हणणार आहे पिस्टन डिस्प्लेसमेंट. आणि तो सिलेंडर आहे तर त्याचा जो व्हॉल्यूम असणार आहे तेवढ्या डिस्टन्स साठी त्याला आपण काय म्हणणार आहे स्वीप व्हॉल्यूम. ओके नेक्स्ट क्लिअरन्स व्हॉल्यूम. पुढचा टॉपिक काय आहे क्लिअरन्स व्हॉल्यूम. आता क्लिअरन्स व्हॉल्यूम मध्ये इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल अँड स्पार्क प्लग हा पॉइंट जे असतात ते सिलेंडर मध्ये असतात आतमध्ये. तिथून टॉप डेड सेंटर पर्यंत टॉप डेड सेंटर हा पूर्ण एंडला नसतो तो थोडा खाली असतो कारण पिस्टन एंड पर्यंत जर मूव्ह झाला तर तुमचं इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल आणि स्पार्क प्लग हे तिन्ही डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं पिस्टन हे ठराविक पॉइंट पर्यंत मूव्ह होतो त्या पॉइंटला आपण काय म्हणतो टॉप डेड सेंटर. त्या टॉप डेड सेंटर आणि ह्या वॉल ह्या मधला जो पोर्शन असतो त्याला क्लिअरन्स म्हणतो आपण. त्याला आपण तिथे काय दिलेलं असतं थोडासा क्लिअरन्स दिलेला असतो. का दिलेला असतो की पिस्टन जर टॉपच्या वरती गेला म्हणजे हा वॉल पर्यंत गेला तो वॉल डॅमेज करण्याचे चान्सेस असतात म्हणून तो फक्त कुठपर्यंत जातो टॉप डेड सेंटर पर्यंत. तर क्लिअरन्स व्हॉल्यूम कुठून कुठपर्यंत असतं टॉप डेड सेंटर आणि ही जी वॉल आहे यातला जो पोर्शन असतो त्याला आपण काय म्हणतो क्लिअरन्स व्हॉल्यूम. क्लिअरन्स व्हॉल्यूम काय आहे की पिस्टनचा जो एंड पॉइंट आहे टॉप डेड सेंटर तिथून सिलेंडरचा टॉपचा पॉइंट यातलं जे डिस्टन्स राहिलेलं आहे जे क्लिअरन्स राहिलेलं आहे त्या पॉइंटला किंवा त्या पोर्शनला आपण काय म्हणतो क्लिअरन्स व्हॉल्यूम. तिची आणखीन एक डेफिनेशन आहे टेक्निकल मध्ये ते काय आहे द व्हॉल्यूम कंटेन अबाउट द टॉप ऑफ पिस्टन अँड द बिलो द सिलेंडर हेड इज कॉल्ड ॲज क्लिअरन्स व्हॉल्यूम. is called as clearance volume. The volume contained above the top of the piston and below the cylinder head is called as clearance volume and it is denoted by VC. VC. Okay. Next cylinder volume. आता सिलेंडर व्हॉल्यूम काय सिलेंडरचा जेवढा पोर्शन आहे सिलेंडर मध्ये दोन पोर्शन असतात. एक पोर्शन म्हणजे तुमचं पिस्टन डिस्प्लेसमेंट म्हणजे स्वीप व्हॉल्यूम. स्वीप व्हॉल्यूम म्हणजे पिस्टन जेवढा मूव्ह होत आहे तेवढं आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे हा वरचा पोर्शन. आणि या दोन्हीची ऍडिशन केली तर काय भेटणार तुम्हाला सिलेंडर व्हॉल्यूम. सिलेंडर व्हॉल्यूम म्हणजे काय टोटल व्हॉल्यूम ज्या सिलेंडरचं जेवढं पोर्शन असतं त्याचा जो व्हॉल्यूम येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे सिलेंडर व्हॉल्यूम. त्यामध्ये दोन्ही येतात पिस्टन डिस्प्लेसमेंट पण येतं अँड क्लिअरन्स व्हॉल्यूम सुद्धा येतं. ओके नेक्स्ट काय आहे कॉम्प्रेशन रेशियो. हे रेशियो डेफिनेशन आहे. आता कॉम्प्रेशन प्रोसेस ही जी आहे याचा पुढचा पॉइंट आहे तो मी नंतर पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे. तर त्याची फक्त डेफिनेशन घेऊ आपण. कॉम्प्रेशन रेशियो टू व्हॉल्यूम इज कॉम्प्रेशन रेशियो इज द रेशियो ऑफ व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन टू द व्हॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन होण्याच्या आधीचं व्हॉल्यूम आणि कॉम्प्रेशन झाल्यानंतरचा व्हॉल्यूम या दोन्हीचा रेशो म्हणजे काय कॉम्प्रेशन
रेशो. सेम तसंच एक्सपान्शन रेशो. एक्सपान्शन रेशो पण काय असणार आहे, तो पण व्हॉल्यूमचा रेशो असणार आहे. व्हॉल्यूमचा कोणता रेशो असणार आहे तो, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन टू द व्हॉल्यूम बिफोर एक्सपान्शन. Volume after expansion to the before expansion, and compression ratio, the volume before compression to the after compression. ओके, मी डेफिनेशन किंवा याचं जे आहे एक्सपान्शन रेशो आला आफ्टर एक्सपान्शन टू द बिफोर एक्सपान्शन कोणाचा, व्हॉल्यूमचा. सेम कॉम्प्रेशन, the volume before compression to the volume after compression. ओके, दोन पॉईंट झाले. त्यानंतर तीन डेफिनेशन आले, कट ऑफ रेशो, क्रिस्टल. आता कट ऑफ रेशो पण व्हॉल्यूम आहे. कुठला व्हॉल्यूम, ज्यावेळेस हीट आपण ऍड करतो किंवा हीट रिजेक्ट करतो त्या पॉईंटला व्हॉल्यूम ऍट द एंड ऑफ किंवा ऍट द एंड ऑफ हीट ऍडेड, व्हॉल्यूम ऍट द एंड ऑफ हीट ऍडेड टू द हीट सप्लाय. त्या पॉईंटचा जो रेशो असणार आहे त्याला आपण कट ऑफ रेशो म्हणतो. त्यानंतर पिस्टन स्पीड, जेवढं स्पीड ट्रॅव्हल करतो ते रोटेशन मध्ये जेवढा स्पीड असेल त्या स्पीडला आपण पिस्टन स्पीड म्हणतो. लास्ट पॉइंट कोणता आहे तुमचा, मेन इफेक्टिव्ह प्रेशर. ती एक डेफिनेशन आहे, इट इज द रेशो ऑफ वर्क डन ड्युरिंग सायकल to the stroke volume. It is the ratio of work done during the cycle to the stroke volume. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं. आजचा टॉपिक मध्ये फक्त काय घेतलं आपण, इंजिन टर्मिनॉलॉजी. इंजिन टर्मिनॉलॉजी मध्ये इंजिनची डायग्राम, त्या पार्टला काय काय नाव आहे ते एक्सप्लेन केलं. सेकंड टॉपिक त्यामध्ये जे पॉइंट्स आहेत त्याचे ज्या डेफिनेशन असतील त्या डेफिनेशन